नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपल्या सरचे स्वागत करत आहे। आज दिनांक 6 जानेवारी 2026 गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेली पाहायला मिळते हे आपण सविस्तर पाहणार आहोत। शेवंतीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत शेवंतीसाठी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। गुलछडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः 80 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पाहायला मिळते। तुकडा गुलाबची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळते। पासलीची क्वालिटी नुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 4 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 1 रुपयापासून देखील पासलीसाठी दर पाहायला मिळते। अष्टरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर अष्टरसाठी पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील अष्टरसाठी दर पाहायला मिळते। झेंडूची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे आहेत 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील झेंडूसाठी दर पाहायला मिळते। टेटीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टेटलसाठी 10 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। तसेच पिंडीचे दर हे आपल्याला कमी झालेले पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। गुलछडी स्टिकची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। एका दुसऱ्या वक्कलसाठी 7 ते 8 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर आवक मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम गुलछडी स्टिक साठी पाहायला मिळते। दशगुलाबची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दशगुलाबसाठी साधारणतः लाल गुलाबसाठी साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर हलक्या गुलाबसाठी 50 ते 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। तर कलर गुलाबचे दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। सनफ्लॉवरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला मिळतात। कांद्याची आवक मार्केटमध्ये जर पाहिलं तर साधारणतः 200 गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठी घसरण आज पुन्हा एकदा पाहायला मिळते। नवीन कांद्यासाठी दर ही आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांद्यासाठी साधारणतः 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 12 ते 14 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतात। तर जुन्या कांद्याचे दर ही आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये टॉप गोळे साईज मध्ये साधारणतः 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला जुन्या कांद्यासाठी पाहायला मिळते। हलके तसेच लहान साईज मध्ये साधारणतः दर जे येते 10 ते 12 रुपयापासून देखील कांद्यासाठी दर पाहायला मिळते। तर चिंगळी कांद्यासाठी साधारणतः दर जे येते 5 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर चिंगळी कांद्यासाठी दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर मार्केटमध्ये जुन्या तसेच नवीन कांद्याच्या दरामध्ये देखील मोठी घसरण आज पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम आपल्याला कांद्यांच्या दरावरती आज पाहायला मिळतोय। तळेगाव बटाट्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तळेगाव बटाट्यांची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठी घसरण बरेच दिवसापासून पाहायला मिळते। चांगले माल जे ते 10 रुपयापर्यंत विक्री होताना पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील आपल्याला बटाट्यांसाठी दर पाहायला मिळतोय। तर आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला बरेच दिवसापासून कमी झालेली पाहायला मिळतात। इंदोर बटाट्यांची आवक जर पाहिलं तर आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते। त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 7 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तर मार्केटमध्ये आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरावरती देखील आपल्याला बरेच दिवसापासून घसरण बटाट्यांसाठी पाहायला मिळते। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे आहेत 3 रुपयापर्यंत उच्चांकी दर विलायती कोथिंबीरसाठी पाहायला मिळते। गावरान कोथिंबीरसाठी 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरण पाहायला मिळते। मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारण दर जे ते 3 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 1 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी देखील कमी झालेली पाहायला मिळते। हिरवी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 35 ते 40 रुपयापासून देखील हिरवी मिरचीसाठी दर पाहायला मिळते। वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 18 रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात। मार्केटमध्ये वाटाण्याची आवक बरेच दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर
दर ही आपल्याला कमी झालेली पाहावतात. शेवग्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे ते 160 ते 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला शेवग्यासाठी पाहावतात. हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहावतात. तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्याचे दर जे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील तोंडल्यासाठी दर पाहावतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहावते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये एखाद दुसऱ्या भक्तासाठी 47 रुपयापर्यंत देखील दर पाहावतात. हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पाहावतात. आज भाजी मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ थोडीशी कमी जास्त पाहायला होते. त्याचबरोबर भाजीपाल्यांची देखील आवक आपल्याला बऱ्यापैकी पाहायला होते. चांगले माल जे ते आपल्याला कमी झालेली पाहायला होतं. तर दरामध्ये देखील आज घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला होते. या ठिकाणी आपण पाहू शकता शिमला मिरचीची आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला शिमला मिरचीसाठी पाहायला होते. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला होतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे होते साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला होतात. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील पुनेरगावचे दर पाहायला होतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्याचे दर जे होते 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पावट्याचे दर पाहायला होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12, तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील डांगरचे दर पाहायला होतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होतात. कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे आहे 14, तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला कोबीसाठी दर पाहायला होते. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहे साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला होतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50, तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होते. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला होतात. वालगवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. फाफडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर जे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे ते 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40, तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला होतात. चवळीची शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 25 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. बेटांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील बेटाचे दर पाहायला होतात. दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्याचे दर जे आहेत 14 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला होतात. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्नची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्नसाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 16 ते 18 रुपयापासून देखील दर पाहायला होते. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहेत 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला होते. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे आहेत 25, तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर जे आहेत 400 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे लहान साईज मध्ये 150 रुपयापासून देखील दर पाहायला होते.
संत्र्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये 70 ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळावतो. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील संत्रीसाठी दर पाळावतो. लिंबाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः लिंबाचे दर जे आहे 20 रुपयापर्यंत दर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाळावतात. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिंग तावण तसेच VNR पेरूसाठी 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळावतो. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाळावतोय.